श्री स्वामी समर्थ. उद्या सोमवार गुरुप्रतिपदा. संध्याकाळी प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका. ही एक गुप्त वस्तू. मुलांवर संकट विघ्न येणार नाही. अभ्यासात प्रगती, नोकरीत खूप यश मिळेल. नमस्कार, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर. आजचा विषय प्रत्येक आईसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण सारेच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटत असतो. त्यांना संकटापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यशस्वी पाहण्यासाठी धडपडत असतो. आज मी तुम्हाला गुरुप्रतिपदेच्या संध्याकाळी करायचा एक असा अद्भुत आणि गुप्त उपाय सांगणार आहे, जो तुम्ही यापूर्वी कधीही केलेला नसेल किंवा कोणत्याही व्हिडिओमध्ये पाहिला नसेल. हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतील. त्यांना अभ्यासात प्रचंड प्रगती मिळेल आणि नोकरी व्यवसायातही ते उत्तुंग यश संपादन करतील. हा उपाय खूप सोपा आहे, पण त्याचे परिणाम चमत्कारिक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या उपायाचा लाभ घ्या. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा अद्भुत उपाय. गुरुप्रतिपदा म्हणजे सोमवार. या दिवशी संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळून जातो आणि चंद्राची पहिली किरणे आकाशात दिसू लागतात, तो काळ या उपायासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हा उपाय मुख्यतः माता आपल्या मुलांसाठी करते, परंतु घरातील इतर सदस्यही हा उपाय करू शकतात. आवश्यक साहित्य सांगते, लक्ष देऊन ऐका. एका पितळेच्या किंवा तांब्याच्या लहान दिवा, मातीचा दिवा वापरू नका. शुद्ध गाईचे तूप वात लावण्यासाठी. एक पांढरी लांब वात घ्या, कापसाची असावी. 7 लवंगा अखंड आणि फूल असलेले, एकही लवंग तुटलेली नसावी. 7 मिरीचे दाणे अखंड, 1 कापूरवडी शुद्ध कापूर. 1 लहान रेशमी पिवळा कपडा, साधारण 6 इंच बाय 6 इंच आकाराचा. गंगाजल किंवा पवित्र नदीचे पाणी थोडेसेच. 1 चिमूटभर हळद, शुद्ध हळद. 1 चांदीचे नाणे. जर उपलब्ध नसेल तर 5 रुपयाचे नवीन नाणे घ्या. उपाय करण्याची पद्धत सांगते, लक्षपूर्वक ऐका. गुरुप्रतिपदेच्या संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता आपल्या घरातील देवघरासमोर किंवा स्वच्छ ठिकाणी एक आसन घालून बसा. दिवा प्रज्वलित करणे याचे महत्त्व खूप आहे, सांगते, ऐका. सर्वात प्रथम पितळ्याच्या किंवा तांब्याच्या दिव्यात शुद्ध गाईचे तूप घालून पांढरी वात लावा आणि तो दिवा प्रज्वलित करा. हा दिवा आपल्या इष्टदेवासमोर ठेवा. आता मी तुम्हाला पोटली तयार करणे सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. आता तो रेशमी पिवळा कपडा घ्या. त्यावर चिमूटभर हळद टाका. हळदीवर 7 लवंगा आणि 7 मिरीचे दाणे ठेवा. त्यावर चांदीचे नाणे किंवा 5 रुपयाचे नाणे ठेवा. गंगाजल शिंपडणे हे पण महत्त्वाचे आहे. यावर थोडे गंगाजल किंवा पवित्र नदीचे पाणी शिंपडा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. गाठ मारणे सांगते, ऐका. आता या कापडाची एक लहानशी पोटली गाठ बांधा. ती पोटली अशी बांधा की त्यातील वस्तू बाहेर पडू नयेत. मुलांवरून उतरवणे सांगते, ऐका. ही पोटली आपल्या मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत उतरवून 7 वेळा फिरवा. जर मुलं लहान असेल तर तुम्ही त्याला मांडीवर घेऊन किंवा तो झोपलेला असेल तर
त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत फिरवू शकता. हे करताना मुलांच्या सर्व संकटाचे हरण हो आणि त्यांना यश मिळो अशी प्रार्थना मनात करा. आता एक लहान भांड्यात कापूरवडी ठेवा आणि ती प्रज्वलित करा. जेव्हा कापूर जळू लागेल तेव्हा ती पोटली कापराच्या ज्योतीवर वरून 3 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवा. हे करताना ओम श्री गुरुदेवाय नमः या मंत्राचा 7 वेळा जप करा. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ही पोटली घेऊन आपल्या घरातील मुख्य दरवाजाच्या बाहेर जा. जिथे कोणी पाहत नसेल अशा ठिकाणी कोणत्याही स्वच्छ झाडाच्या खाली, उदाहरणार्थ तुळस वगळता इतर कोणतीही फळ नसलेले झाड, एक छोटा खड्डा खणा आणि ती पोटली त्यात ठेवून मातीने झाकून टाका. पोटली पुरवताना कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना मनात आणू नका. फक्त मुलांच्या कल्याणाची कामना करा. जर झाड नसेल तर वाहत्या पाण्यात, नदी किंवा ओढा ती पोटली विसर्जित करू शकता, पण शक्यतो मातीत पुरवणे अधिक प्रभावी मानले जाते. हात पाय धुणे. पोटली विसर्जित केल्यानंतर लगेच आपले हात पाय धुवा आणि घरात प्रवेश करा. हा उपाय तुम्ही दर गुरुप्रतिपदेला करू शकता किंवा वर्षातून एकदा केल्यास त्याचे शुभ परिणाम दिसू लागतात. या उपायाने मुलांवरील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्यांना त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. या उपायामागील शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण सांगते. लक्ष देऊन ऐका. गुरुप्रतिपदा हा दिवस गुरूंच्या कृपेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी केलेले उपाय त्वरित फळ देतात. लवंग आणि मिरी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. हळद शुभता आणि सकारात्मकता आकर्षित करते. चांदीचे नाणे धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे, तर कापूर शुद्धीकरणाचे काम करतो. रेशमी पिवळा कपडा गुरु ग्रहाशी संबंधित असून तो शुभत्व आणि ज्ञान आकर्षित करतो. हे सर्व घटक एकत्र घेऊन एक शक्तिशाली ऊर्जा कवच तयार करतात, जे मुलांचे रक्षण करते आणि त्यांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते. मला आशा आहे की हा गुरुप्रतिपदेचा अद्भुत उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. तुम्हाला याचे निश्चितच चांगले परिणाम मिळतील. तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असो, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळो हीच माझी सदिच्छा. पुन्हा एकदा आठवण करून देते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह भेटूया. तोपर्यंत आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहो. श्री स्वामी समर्थ.